जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे। मंकीपॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला आहे। धुळे जिल्ह्यातील गरीब नवाज नगर येथील 44 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेने केली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे। मोसमी पावसाने राज्यातून निरोप घेतला, मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे। या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबर पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेता मलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी अखेर आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्यावर विविध राज्यात मिळून 10 कोटीहून अधिक बक्षिसे होती। 16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनाबरोबर देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे जाहीर केला। शासकीय मदतीचा त्याग करण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर गिव्ह इट अप सबसिडी सुविधा गेल्या वर्षी सुरू करण्यात आली आहे, मात्र त्याचा फारसा प्रसारच झाला नसल्याने अनेकांना त्याची माहिती नाही। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्यांकडून या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात पायातला जोडा फेकून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। गेली अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या राकेश किशोर तिवारी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलाने हे कृत्य केले असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केली आहे। नागपुरातील कन्हान परिसरातील एका फार्म हाऊस मध्ये वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। नागपूर येथील मयूर सुधाकर मांडवगडे या युवकाचा स्विमिंग पूल मध्ये करंट लागून मृत्यू झाला आहे। ही घटना शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12च्या सुमारास राज फार्म हाऊस येथे घडल्याची माहिती आहे। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी 2 वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारने सोमवारी रद्द केली। महायुती सरकारच्या काळात प्रहारला ही जागा देण्यात आली होती। ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा दिलेली नाही। या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रहार पक्षाने म्हटले आहे। गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवाड याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता। त्या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलीस दलाली एका पोलीस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली आहे। त्यावेळी हे दोघे जिल्हा विशेष शाखेत येथे कार्यरत होते। त्यांना पासपोर्ट संदर्भातील चौकशीबाबत हजर होण्यास सांगण्यात आले आहे। भारतात सर्वांसाठी कायदा सारखाच असायला हवा। मुली कायद्याचा गैरफायदा घेत आहेत। माझ्यासोबत ज्यांनी चुकीचे केले त्यांना शिक्षा व्हायलाच हवी। न्यायालयावर माझा विश्वास आहे, असे पत्र पंतप्रधान व कृषी मंत्र्यांना लिहून कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जीवन संपविले। पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ईश्वरलालचे गुंजन नावाच्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।